आजचा ब्लॉग आमचा धबधब्यावरचा नाही, कारण अलिबागमध्ये सध्या पावसाचा दुष्काळ पडला, त्याच्यामुळे धबधब्यांवरचं पाणी थोडं कमी झालं आहे. त्याच्यामुळे धबधब्यांवर नाही आलो आज, एका पॉवरफुल जागेवर आलो आहे आणि त्या पॉवरफुल जागेचा रस्ता इथून आहे. आता आम्ही जाणार आहोत, तिकडची जागा तुम्हाला आम्ही दाखवतो पाठवून नंतर. त्याच्यामुळे आम्ही आता घेऊन चालतो तुम्हाला. हा रस्ता आहे मांडव्यावरून येतो इकडनं आणि हा इकडून असा जातो एका लोकेशनला. लोकेशन तुम्हाला दाखवतो, धबधबा नाही आजची लोकेशन. आणि आता आम्ही पुढशी निघतो. साधारण ओळखीच्या लोकांना माहीत असेल, जी पहिली आलेली तिकडं त्यांनी बघितले असतील या रस्त्याची, जाण्याचा रस्ता वगैरे हा. आणि हा भुयारी मार्ग झाडातून पलीकडे, आणि ही प्रॉपर्टी तिथं आम्ही आता चाललोय. कशाला? पायऱ्या बंद आहेत ना, ते काय रिपेअर झालंय कामवरती. वापस रस्ता नाही झालाय. आम्ही चाललो आता झाडं क्रॉस करत, तिथल्या सगळ्या पायऱ्या बुजल्यान. आता हळूहळू रस्ता शोधत शोधत आम्ही निघतो. बडा बडा ढांगा डालेंगे तो जल्दी पोचेंगे. एका काळी जेव्हा आलो होतो तेव्हा इकडचा रस्ता पूर्ण क्लीन होता, आता सगळ्या झाडांनी भरला आहे. तरी पण आम्ही जायचा प्रयत्न करू. आणि आमच्यासोबत आमचा बारका सोबत ना आला आहे, कारण हा जरा रिस्की रोड आहे ना, त्याच्यामुळे आम्ही त्याला आणलाय नाही. रिस्की रोड आणि लोकेशन पण रिस्की एकदम, तिथं तो जाऊ शकत नाही. आणि आम्ही पण जाऊ की नाही याची गॅरंटी नाही अजून, पण चाललो आम्ही. माझा पाय गुतला कॅमेरामध्ये. थोडेसे वेली आहे तिकडं, आहे ना. मग सावकाश चल. चला, आणि पाऊस पण आलेला आहे, सावकाश आहे. तर थोडीशी व्हिडिओ मी बंद करत आहे, कारण आम्हाला जरा रस्ता शोधायचा आहे, शोधायला लागतं. एक एक लोकेशन आहेत भारी भारी, त्या शोधायला आम्ही आता आलो आहे. म्हणजे इथं आम्ही आलेलो 5-6 वेळा येऊन गेलो, पण तेव्हा एवढा रस्ता क्लीन होता की पॉवरफुल. पण आता बघा कोण येतच नाही, तर त्याच्यामुळे जरा बेकार रस्ता झाला. आणि पाऊस पण आलाय, तिकडे समुद्र, आणि समुद्रातून वरती ढग निघले, पण तरी पण पाऊस पडते. आम्ही जाऊ हळूहळू. बॅग वॉटरप्रूफ आहे आपली ड्रोनची, पण पूर्ण भिजवू नको सारखी पावसात. हा रस्ता, चला हळूहळू वाकून वाकून चाललो आहे मी. आज ठरवलं की धबधब्यावर जायचं नाही, कारण जराशी इन्क्वायरी केली तर वाटलं आम्हाला की तिकडे पाणी नाही म्हणून आम्ही निघालो इकडं. हा मिनी ब्लॉग आहे आपला, साधारण 5-10 मिनटातच बनल, कारण लोकेशन जवळ आहे. इकडनं आम्ही आता घुसतो, इकडची घुसलो. ऐको बेकार मास काट्या जाम आहे तिथं. आणि पायऱ्या बघा, पायऱ्या दिसतात, पण पायऱ्यांवर झाडांनी कब्जा केलाय. कुठला वास मस्त येते ना, वेलची सारखं येते ना. ना खायचं पान, खायची पानं इकडे कुठं. आम्ही आलोय, तुम्ही येताना जरा सेफ्टी घेऊन ये स्वतःची. आम्ही ना सेफ्टी घेत, आम्हाला वाटला रस्ता क्लिअर असेल, पण कसला क्लिअर. आता पुढचा रस्ता बंदच झाला आहे. मला वाटतं इकडे वरती जायला दुसरा एक रस्ता असेल. हो अजगर बघ, अजगर नाही, झाडाची वेल आहे. हाच खाऊ शकते, पायाला जास्त. सावकाश सावकाश. घुसलास, चिमणी जवळ आली. आणि आम्ही आलोय इंग्रजांच्या काळातल्या लाईट हाऊसला. हा समोर आहे लाईट हाऊस, आणि एकदम भुयारी मार्ग आहे इथं जायला. सावकाश, पायरी इथं पायाखाली, आणि इथून खालून जायचं आहे भुयारी मार्ग. ए अरे हा कसा घुसला. काटे म्हणजे काटे हे रे, वेली. आणि वाकून फुल बेकार. येताना बसूनच आणि आलो बाहेर.
याला बोलतात खाज. नसती खाज, नसती कलनी बघायला असेल बोलतात ती मन आहे ना ती आहे. हे बघायला आलो खासा मी इथं. हा पहिला रोड ओपन होता तर सगळी वाट लागले, पूर्ण झाडही घेरलाय रोडला. ऑलरेडी तर कोण येतच नाही. काटे येतो पाय कल्पे हे बाई तर मांडवा जेटी दिसली. आणि आमच्या नशिबालाच पाऊस लागला. जेव्हा आपण व्हिडिओ बनवायला आलो की पाऊस येतोय. आमची शुद्ध मराठी आणि गावठी मराठी मिक्स आहे हो. बडा बडा ढंगा डाल के जाना पडता है. आणि फायनली दरवाजात पोचलो आम्ही. हा दरवाजा आहे. फुगलो वाकून वाकून चढून. नाही लाईट खाली. मग थांब थांब पाऊस जाऊ दे. आणि हा एरिया त्याच्यावर आम्ही चढणार आज वरती टॉपला. हा वारा सुटलाय म्हणूनच थांब बोललो. टॉपला या शिड्या चढून सुरुवात झालेली आहे थर लावायला. हे पाणी आहे हाताला. आम्ही आता चाललोय हळूहळू वरती. एक एक आमचा माणूस चाललाय वरती. आणि आम्हाला पोहोचायचं टॉपला. का झाला अर्ध्यात गेलास तू. आणि आम्ही फायनली पोचलोय वरती टॉपला आपल्या लाईट हाऊसच्या. तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी. हा ओंकार आणि पलीकडचा पूर्ण व्ह्यू. आणि हा तिकडं फुल ऊन पडला आहे समुद्रात. आणि इथं पाऊस पडतो. आम्ही जिथं आलो तिथं हा एक बंगला आहे कोणाचा तरी. त्याला मला वाटतं गव्हर्नमेंटनी घोषित केलं आहे की तोडायला लागेल. सो त्यांनी तोडला आहे तो. तिकडे सासवणे दिगोडी, इकडे अंबानींचं स्टेडियम, त्याच्यानंतर हा पूर्ण समुद्रपट्टा आणि मुंबई. आणि इकडे खाली मांडवा जेटी. किती फूट खोल असेल सांगता नाही मला अंदाज. तरी पण 100 फूट खोल आहे. आणि आम्ही आलो 100 फूट वरती चढून. हा एक बंगला बघा भारी. आणि समोर एक रिसॉर्टचं काम चालू आहे पॉवरफुल असा. सगळा तुम्हाला मी ड्रोन शॉटने दाखवतं सगळीकडचे व्ह्यू. माणूस आहे तो त्याची फाटली तो गेला खाली तिकडे निघून. कंटाळा तो आरतीवर आला नाही रिटर्न केला. आणि दुसऱ्या भाऊची फाटली. आमचा एक भाऊ होता त्याच्यासोबत. तर तुम्हाला मी ड्रोन शॉट दाखवतो. 2च मिनटं थांबा. आता आम्ही परत खाली उतरलो. 100 फूट हाईट यायची साधारण 100 फूटपेक्षा जास्त पण असू शकते. पण आम्ही आलो आणि आता आम्ही निघालो तर जेटीवर जाऊन. आणि मग आमचा हा मिनी ब्लॉग संपून जाईल. हे बघा तुम्हाला पिटोरीला जर गावात कुठे तुमच्या जर नसतील झाडा तर इथं या. पिटोरीची झाडं जाम आहेत. पण ह्याला काय बोलतात टेरडे. विसरलो सगळे नावं रे. विसरलं म्हणजे दुनियेतनं सगळं खतमा करून टाकलं तर विसरतील नाही नावा. तर बघा आमचा जाण्याचा रोड. आयुष्यात रिस्कीच खेळ करून पुढं जायचा. साधे सोपे मार्ग नाही शोधायचे. राजनीचं झाड आहे समोर. ती मांडवा जेटी. आणि M2M गेली जस्ट शट. कुठं एखादा शॉट घेतला असता पटकन M2Mचा तो पण गेला. M2M गेली जवळजवळ.
का आली आहे गेली आहे येत आहे पोचू का आपण तोपर्यंत काय वाटतं पोचू नाही रे आली ती रे ती 2 मिनटात इथं पोचल चला आता भुयारी मार्ग आलाय जवळ आमच्या आणि साहेब स्नॅपचॅटसाठी काही शॉट घेत आहेत आणि आता आम्हाला जायचं आहे हळूहळू हळूहळू हा रस्ता इकडनं आलेत ना की समोर तुम्हाला डायरेक्ट हा दिसेल लाईट हाऊस आहे पण ज्यांना ज्या अंगाने बारीक आणि ताकदीने अंगात त्यांच्या ताकद असेल त्याही तिकडे या त्याच्यावर चढायला डेअरिंग कराल तर चांगल्या हेल्दी माणसांनी डेअरिंग करता या चढायची आणि सेफ्टी घेऊन या ज्याला पहिल्यांदा येणार असेल तो आणि हे बघा कोणतरी येतील तेव्हा तोडतील पोरा हे सगळं आम्ही आलो ढेंगे टाकत काटेरी झाडं हे बघा बेकार काम आहे पायही सटकू शकतात इथून कारण खाली शेवाळ झाले पायऱ्यांना कळण नाही येत आहे काय आहे खाली काय नाही ते चौकस पाय टाकायला लागतात ह्या स्टेप होत्या पहिल्या सगळं क्लीन होतं आम्ही एकदा माझा फोटो घेतला जुना माझी 6वी फेरी यायची 6 फेऱ्या झाल्या 7वी फेरी आहे माझी आणि 7व्या वेळेला मी वरती टॉप करून आलो चढून पण तेव्हा पूर्ण क्लीन असायचं पावसाळ्याच्या टाईमला जायचो मला वेलींनी घेरलाय आणि आमचा ओमकार आज आम्ही बाबूला आणला नाही कारण ह्या असल्याला जर त्याला घेऊन नाही येऊ शकत आणला असता तेवढं वरती नसतं चढत तर त्याला ह्याच्यात पण घेऊन आलो असतो तो डेअरिंग बाज आहे फक्त काय वरती चढायचं तर मग त्याला इथं खाली आणून उभा ठेवण्यापेक्षा तुला आज आराम कर पुढच्या फेरीला घेऊन जाऊ तुला नुसती झाडी अटकलास इकडे काल त्या अडकला ही सफर छोटीशी आमची आजची धबधब्यावर गेलो होतो पण तिकडे पाणीच नाही म्हटलं मग काय ब्लॉग बनवणार आणि काय तुम्हाला व्ह्यू दाखवणार त्याच्यात बारीक झरण्यासारखं चिरचिर पाणी त्याच्यामुळे तिकडे गेलो ना कॅन्सल केला आणि बोललो चला मांडूच्या लाईट हाऊसवर जाऊ तिकडचे काढू इथे काहीतरी आहे कुठली भाषा मला पण नाही तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा काहीतरी मार्क आहे हा त्याचा गेट आहे इकडनं आणि इकडनंच बाहेर पडायला रस्ता आहे हा तुम्ही जाता तिथूनच बाहेर पडा लोकांच्या प्रॉपर्टीत पूर्ण रस्ता आहे हा ज्यावेळी प्रॉपर्टी डेव्हलप होईल तेव्हा रस्ता जाईल इथला का तर इथं गाड्या लावा इकडनं वरती या मांडव्याच्या मेन जेटीवरून वरती याला रस्ता इथून एक वाडी आहे इथं त्या वाडीत जायला रोड आहे हा त्या वाडीतनाच लाईट हाऊसला जायला रोड आहे नाही तिकडे बघू चल नंतर गेल्यावर मांडव्याला जेटीवर गेल्यावर बघू चल उडवू जर वारा नसेल तर उडवू वरती आंब्यांच्या वाड्या नुसते आंबे नंतर डेव्हलपिंगला आल्यावर सगळं जाईल काढली कारण बोले येताना कोण जर आढळला तर बोले इज्जतीचा फायदा जाऊ नको म्हणून बोललो जाताना व्हिडिओ काढीन म्हणून हे आत्ता व्हिडिओ काढते इथं आणि तुम्हाला दाखवते इथून की हा जो रोड आहे मांडवा जेटीवरनं येतो वरती या रोडनेच तुम्हाला यायचं आहे तुम्ही जाताना व्हिडिओ काढला या रोडचा जरा लक्षात ठेवा आणि मग या बघायचं असेल तर तुम्हाला कारण आम्ही मागाशी का नाही काढले व्हिडिओ कारण बोललो कोण जर अडवलंच वगैरे तर जाताना प्रॉपर्टी तर कोणती लपडी इज्जतीचा फायदा करून घेतो त्याच्यामुळं मागाशी व्हिडिओ न काढल्या आता जाताना काढली हा रोड आहे तर रोड लक्षात ठेवा जेटीच्या जवळ न आता जेटीला आले की जेटीला आतमध्ये घुसायच्या आधीचा लेफ्ट आहे ना त्या लेफ्टनेच हा रोड आहे त्यावर त्या रोडने या पद्धतशीर हा रोड आहे हा मांडवा इकडचा रोड आणि इथून वरती गेलं तो चिमणी सरकार गाव एफएम आले एफएमचे शॉट घेतो पटकन याच्या आधी शॉट घेऊन मग काय शॉट ते पण टाकतो
आहे